पुणे तिथे काय उणे असं आपण कायम म्हणतो आणि वारंवार त्याचा अनुभव सुद्धा येतोच. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांनी एक स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्यात पुण्यात कॉर्पोरेट भोंदूगिरीचा पर्दाफाश केलेला आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या भोंदूगिरीच्या जाळ्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण अडकतायत. नेमका हा प्रकार काय आहे आपण बघूया. धागे वाटून लोकांचा कॉन्फिडन्स वाढवते असा कांगावा करणाऱ्या वृषालीचा खरा धंदा आहे लोकांच्या मनात भीती पेरून त्यांना लुटणं. पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं वृषाली ढोलेचं बिंग फोडलंय. पुण्याच्या पाषाण परिसरात घडलेला हा धक्कादायक प्रकार ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. आता या मॅडमचा नेमका धंदा काय होता हे समजून घेऊया. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुण्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं परीक्षार्थी येतात. अपयशामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या विद्यार्थ्यांना वृषाली आणि तिचे साथीदार सावध करायचे. रिसेप्शनिस्ट माया गजबिये त्या तरुणाला वृषालीचे पाय धरण्याची सूचना देऊन केबिनमध्ये पाठवायची. वृषाली गंडेदोरे बांधायची, राख खायला द्यायची आणि अनेकदा पाय धुवून पाणी प्यायला लावायची. अशाच रीतीनं तिनं तक्रारदार तरुणाचीही लूट केली आहे. पुण्याच्या पाषाणसारख्या उच्चभ्रू भागामध्ये वृषाली ढोले शिरसाट आणि त्यांचे सहकारी जादूटोणा अंधश्रद्धा याद्वारे फसवणूक करत असल्याचा प्रकार आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि चतुश्रृंगी पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करून या बाईचा पर्दाफाश केलेला आहे. एका युवकाला स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश येत आहे आणि म्हणून तो नैराश्य गेला होता. पुण्यात भोंदूगिरीचा आणखी एक प्रकार समोर आला. एका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 23 वर्षाच्या मुलाची फसवणूक करण्यात आलेली आहे. या मुलाकडून तब्बल 1.5 लाख रुपये उकळले गेलेत. ज्या महिलेनं या तरुणाची फसवणूक केली त्या महिलेसह आणखी 2 जणांवर चतुश्रृंगी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या महिलेनं या तरुणाला आयुष्यातून नैराश्य घालवेन अशा पद्धतीची कबुली देत त्या महिलेनं 1.5 लाख रुपये या तरुणाकडून उकळलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणाची पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्याची नोंद आहे. पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा अधिकचा तपास केला जातोय. या युवकांनी समुपदेशक म्हणून या बाईकडे जाहिरात पाहून हा गेला आणि या बाईने या तरुणाला औषधोपचारापासून दूर ठेवून त्याला औषधोपचार घेऊ न देता त्या युवकाला राख खायला देऊन त्याचप्रमाणे पायी धुतलेले पाणी प्यायला दिलेलं आहे. त्याचप्रमाणे अतिइंद्रिय शक्ती अंगी असल्याचं सांगून त्याला घाबरवलेलं आहे. पुण्यातले सुशिक्षित तरुण सुद्धा नैराश्यातून अंधश्रद्धेच्या आहारी जात आहेत. ही खूपच गंभीर बाब आहे. तर अशा तरुणांना अंधश्रद्धेच्या जोखडातनं मुक्त करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अनिसचं कौतुक आहे. पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह प्रसिद्धी नामदार, पुढारी न्यूज.